CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात बोगस बियाण्याचा प्रकार समोर आला आहे। चिखली तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी रत्नाकर सीताफळे यांनी 6 जून रोजी चिखलीतील कृषी केंद्रातून इनोवेज महादेव कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते, परंतु बियाणे न उगवल्याने त्यांच्या शेतातील उगवण अत्यल्प झाली। चिखली तालुक्यात सुद्धा नामांकित कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणी सीताफळे यांनी चिखलीच्या तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। संबंधित कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कालच अकोला येथील 2 बोगस बियाणे कंपन्यांवर कृषी विभागाने गुन्हे दाखल केले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातही अशा शेकडो तक्रारी प्रलंबित आहेत। त्यामुळे अकोल्याच्या धर्तीवर बुलढाण्यातही नामांकित कंपन्यांवर कृषी विभागाने तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे। सरनाईक म्हणाले, दरवर्षी हीच समस्या उद्भवते। कृषी विक्रेता कंपनीला दोष देतो आणि कंपनी शेतकऱ्यांनाच दोषी ठरवते। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या नामांकित कंपन्यांवर बॅन आणावा, यावर कठोर कारवाई म्हणून दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे। शेतकऱ्यांचा वाया गेलेला पेरणी खर्च आणि बियाण्याचा खर्च भरपाई म्हणून तात्काळ देण्यात यावा, अन्यथा कृषी विभागात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। चिखली तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचं शेतामध्ये सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही, यावर शेतकरी संघटनेचे नेते म्हणून आपली काय भूमिका असेल? अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो तक्रारी कृषी विभागात दाखल आहे। जिल्हाभर बियाणं उगवल्या नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत। निकृष्ट दर्जाचं बियाणं येतं कुठून याचा शोध कृषी विभागानं घेतला पाहिजे, परंतु दरवर्षी हेच आमच्या शेतकऱ्यांच्या पदरी पडतंय। बियाणं येतंय मार्केटमध्ये आणि शेतकरी पेरतो आणि ते उगवत नाही। आणि यात होतं काय, तर जे काय कृषी विक्रेते आहेत हे कृषी विक्रेते कंपनीवर लोटतात आणि कंपनी आमच्या शेतकऱ्यावर लोटते। मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळायला तयार नाही। आमची शासनाला आणि कृषी विभागाला मागणी आहे, ह्या ज्या कंपन्या बोगस कंपन्या आहेत, ज्यांनी हे बियाणं मार्केटमध्ये आणलं त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा ही आमची मागणी आहे। आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यात छेडणार आहे। आमचं शासनाला आजही आम्ही सांगतो की शेतकऱ्यांना हे पंचनामे आणि याचा पास न घालता तात्काळ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। आणि ज्या बोगस कंपन्या आहेत, ज्या कंपन्याच्या शेकडो तक्रारी तुमच्याकडे दाखल आहेत, त्या कंपन्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा। या संदर्भात मी सांगू इच्छितो की बाजूच्या शेतकऱ्याचं बियाणं उगवतंय, चारी बाजूच्या शेतकऱ्यांचं बियाणं उगवतं आणि या शेतकऱ्याचं बियाणं का उगवत नाही, तर या कंपनी शोध काय लावती, तर यात कंपनी म्हणते की त्या शेतात आदळणी पाणी पडला असेल। अरे बाबा, त्या एकाच शेतात आदळणी पाणी पडला का? बाजूच्या शेतात पडला नाही असं झालं का? मुद्दाम हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात। हे बियाणं 100% बोगस आहे। या कंपन्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे। यामध्ये नामांकित कंपन्या आहे, इनोवेज कंपनी जी आहे, या इनोवेज कंपनीला शेतकरी सातत्याने फोन करतोय आठवड्याभरापासून, परंतु कोणी खरात नावाचा अधिकारी आहे, तो अधिकारी या शेतात अद्यापपर्यंत फिरकला नाही। त्या अधिकाऱ्याचं काम नव्हतं का? या कृषी विक्रेते आहेत, त्या कृषी विक्रेत्याचं या शेतात येऊन पाहण्याचं काम नव्हतं का? अरे तुम्हाला थोड्या जरी लाजा वाटू द्या, थोडं ती जनाची नाही तर मानाची वाटू द्या। शेतकऱ्याला दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे। तात्काळ शासनाने याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि या कंपन्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आम्ही बालाजी कृषी केंद्रामधून इनोवेज कंपनीचे महादेव व्हेरायटी म्हणून सोयाबीनच्या 3 बॅग आणल्या होत्या। 25 किलोची बॅग 3750 रुपयाची आहे आणि ती आणल्यानंतर आम्ही 27 तारखेला पेरणी केली। पेरणी केल्यानंतर 8-10 दिवसात पाहिलं तर हे बियाणं पूर्ण फेल निघलं, याला उगवण शक्तीच नव्हती। आणि नंतर मग आम्ही तिथे जाऊन कंप्लीट केली, तर त्यांनी आम्हाला कंपनीचा नंबर दिला। कंपनीनं एकही कॉल घेतला नाही। त्याच्यानंतर आणखी 2-4 दिवसानंतर त्यांनी त्यांचं ते बुलढाण्याचे जे असतात कंपनीचे, त्यांचा नंबर दिला। मग त्यांच्यासोबत बोलणं झालं, ते म्हणत भाऊ आमचं पूर्ण बियाणं बोगस निघलं म्हणे आणि आमचं तुमच्यापर्यंत येणं होऊ शकत नाही म्हणे, तुम्ही सर कंप्लीट करून द्या। आणि आता हे 3 बॅगमध्ये आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे। बरं, आता काय तक्रार केली का तुम्ही कृषी विभागामध्ये आम्ही तक्रार केली रीतसर, आणि आम्हाला होता जे आमची नुकसान झाली ते कंपनीने भरून द्यावी। साधारण किती नुकसान झालं तुमचं? नुकसान म्हणजे आमचं आता 75% नुकसान झालेलं आहे। 25% आता समजा आहे आता, आणि आता याला घडमोड काही करता पण येत नाही।
वेळ निघून गेली आहे. शासनाकडे काय मागणी आहे तुमच्या? शासनाला आमची हीच मागणी आहे की आम्हाला योग्य न्याय देण्यात यावा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.